नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विश्वजित गायके तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे करिअर कट्ट्याच्या ह्या नवीन सेशनमध्ये. तर आजच्या सेशनचा जो टॉपिक आहे तो आहे इंटर्नशिप्स अँड प्रोजेक्ट्स. येस, काय असतं हे नेमकं आणि सर आम्ही हे रिझ्युमेमध्ये का टाकायचं याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. बरेच प्रश्न आहेत तुमच्या मनात आणि ग्रॅज्युएशनमध्ये काही झालेलं नसेल हे पण मला माहिती आहे आणि इंटरव्ह्यू देताना मात्र ह्या प्रश्नांवर खूप जास्त एम्फेसिस केलं जातं आणि त्यावेळेस मात्र आपली गाडी कुठेतरी फसते आणि जॉब तर लागतो पण कमी प्राईसचा लागतो असं काहीतरी होतं. तर करिअर कट्ट्यामध्ये आज आपण सुरुवात करणार आहोत सर्वात महत्त्वाच्या विषयावर इंटर्नशिप. इंटर्नशिप का गरजेची आहे, काय याचा उगम झाला आणि काय त्याचे मेन फंडे आहेत ते आपण समजून घेणार आहोत. या पूर्ण सेशनमध्ये तुम्ही सगळा सेशन कंप्लीट बघायचा आहे आणि त्यामुळे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं इंटर्नशिप हा फंडा काय आहे. कधी कधी काय होतं की आपल्याला एक कॉर्पोरेट रेडी कोर्स दिला जातो, ऑफर केला जातो, जसं की MBA आहे, BBA आहे, MCA आहे किंवा इंजिनिअरिंग आहे. हे जे कोर्स आहेत हे प्रॉमिनंटली सांगतात की आमचा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला लगेच जॉब लागणार आहे आणि त्या हिशोबानेच यांची ॲक्च्युअली मार्केटिंगसुद्धा केली जाते आणि त्यात आपल्याला एक अपेक्षा असते की जसा कोर्स होईल तसं मला जॉब लागेल. सो प्लेसमेंटच्या आधी कधी कधी मी म्हणत नाही, कारण की इंजिनिअरिंगला बऱ्याच वेळा इंटर्नशिप स्किप केली जाते. सो विषय काय असतो की इंटर्नशिप हा जो नेट प्रॅक्टिसवाला गेम आहे ना, तो कंपनीजसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. बऱ्याच वेळा असं होतं, बऱ्याच अंशी असं होतं की 20 ते 30% मुलं जे इंटर्नशिपला लागली ते त्याच कंपनीमध्ये सेटल होऊन जातात. सो तो एक ॲडव्हान्टेज होतो कॉलेजेससाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा, कारण की जी रिक्रुटमेंटची प्रोसेस असते ती खूप लेंदी असते, खूप वेळ जातो आणि बऱ्यापैकी मेंटल स्ट्रेस पण त्या ह्याच्यात बिल्ट होतो. तर इंटर्नशिप बऱ्यापैकी ह्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी बायपास करते. त्यामुळे इंटर्नशिप खूप छान असते आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही ते रेझ्युममध्ये ऑलरेडीच टाकलेलं असेल तर नवीन जो जॉब मिळणार आहे त्याबद्दल खूप जास्त अश्युरिटी एखाद्या रिक्रुटरच्या डोक्यात बसून जाते. तर मित्रांनो, इंटर्नशिप ही एक 2 महिन्याची एक टेम्पररी नोकरी असते ज्याच्यामध्ये थोडंफार पगार, ज्याला की स्टायपंड म्हणलं जातं, तो दिला जातो आणि बरेच जण ते फ्री ऑफ कॉस्ट देखील करतात, कारण की सर्टिफिकेटचं थोडंसं जास्त अट्रॅक्शन असतं. सो काय होऊ शकतं आता तुमच्या केसमध्ये, जर तुम्ही MBAला आहात तर प्रॉपरली तुम्हाला जवळपास 15,000 रुपये वगैरे ह्या रेंजला भेटू शकतात जर तुम्ही चांगलं काम करताय आणि लगेच जर तुम्ही तिथं नोकरीला पण लागली तर तुम्हाला 45,000 ते 60,000 रुपये तुमची डिग्री कंप्लीट झाल्यानंतर भेटू शकतात. सो बेसिकली खूप सोपा आणि छान पर्याय हा असतो. त्यामुळे इंटर्नशिपला ट्राय करायचंच आहे. सोबत जर तुम्हाला इंटर्नशिपमध्ये काही डाऊट्स असतील तर आपला एक प्लेसमेंट पॅक आपण लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये लिंक्डइन आणि लिंक्डइनच्या रिलेटेड इंटर्नशिपसाठी कनेक्शन्स कसे मिळवायचे, जॉबला कसं अप्लाय करायचं हे आपण सगळं शिकवणार आहे मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्ही प्लेसमेंट पॅक पण घेऊ शकता किंवा तुम्ही जर जसं असं करिअर कट्टा बघत राहिले तरी पण बरंच काही तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन मिळणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं, चला आता इंटर्नशिपच्या काही महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूयात आणि त्यातलं सर्वात महत्त्वाचं आहे एक प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. बऱ्याच वेळा असं होतं की पुस्तकी जे ज्ञान असतं ते बऱ्यापैकी इंडस्ट्रीच्या तेवढं काही कामाचं नसतं, असा एक समज असतो किंवा असं खरं रिअलमध्ये पण असतं. सो बेसिकली आपण तिथं एक थोडंसं अप्पर हँड घेतो की आपण त्यांना सांगतानाच सांगतो की आमची इंटर्नशिप झालं आहे, म्हणजे वी हॅव सम नॉलेज अबाउट इंडस्ट्री आणि आमचा थोडा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स त्यात आहे. तो इंटर्नशिपचा पहिला फायदा. दुसरा फायदा हा आहे की प्रोजेक्ट जो आहे तो शोकेस करायला थोडीशी मदत होते त्याने. तर इंटर्नशिप करताल तुम्ही तर साहजिक आहे काहीतरी प्रोफाईल असेल तुमची, कुठेतरी तुम्ही काम केलं असेल, त्याचा एक प्रोजेक्ट बनवला असेल. त्या प्रोजेक्टला सादर करताना थोडासा कॉन्फिडन्स बिल्टअप जर केला तुम्ही तर लागणाऱ्या नोकरीमध्ये खूप छान असे पॅकेज तुम्हाला मिळू शकतील, अशी एक त्यात सोय असते. त्यामुळे इंटर्नशिप खूप कामाची आहे मित्रांनो. त्यानंतर तुमच्या अचिव्हमेंट्स त्यात तुम्ही टाकू शकता. जर एखादं छोटं काम आहे पण त्याच्यात तुम्ही जर लक्ष देऊन काहीतरी बदल केले असतील आणि त्यामुळं खूप छान रिझल्ट कंपनीला मिळालेले असतील तर मात्र त्याचा एक छान इम्पॅक्ट कंपनीच्या तुमच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात पडतो आणि त्यामुळे इंटर्नशिप्स एक पॉवरफुल वेटेज इथं ठेवतात आणि त्यामुळंच आपण आपल्या असाइनमेंट्समध्ये पण त्यांना एक चांगली प्रॉमिनंट जागा दिलेली आहे. त्यामुळं असाइनमेंट्समध्ये इंटर्नशिपचा एक उल्लेख आपल्याला नेहमीच बघायला भेटणार आहे आणि त्याचा खूप छान सपोर्ट आपल्याला पुढं मिळणार असतो. त्यानंतर जॉब रोलला कुठंतरी इंटर्नशिप्स कनेक्ट करतात.
जर तुम्ही म्हणले की मला ह्या याच्यात मी या एरियातमध्ये इंटर्नशिप केलेली आहे, तर कुठंतरी फ्युचर एम्प्लॉयरसुद्धा तुम्हाला त्याच अँगलनी बघतो की यार ही व्यक्ती ह्या डिपार्टमेंटला किंवा ह्या जागेला जास्त न्याय देऊ शकेल आणि त्या हिशोबाने आपण एक चांगला जॉब सिक्युअर करू शकतो. आणि सोबत स्किल्स असतात. स्किल्सबद्दल आपण तर बरंच बोलतो आणि बोलतच राहणार आहोत. तर स्किल्ससाठी सर्वात महत्त्वाचं याचा खूप फायदा होतो, कारण त्या रिलेटिव्ह स्किल्स तुमच्याकडे ऑलरेडी प्रूव्हन आहेत. म्हणजे ज्या कंपनीत तुम्ही इंटर्नशिप केली आहे, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये केली आहे, तिथं त्या स्किल्स तुम्ही वापरलेल्या आहेत आणि वापरलेल्या आहेत म्हणल्यावर तर त्या स्किल्स आता फॉर शुअर आपण गॅरंटीड पकडू शकतो. आणि सोबत ॲकॅडमिक जो पार्ट आहे तो पण आम्ही स्ट्रॉंग ठेवला होता. इंटर्नशिप करता म्हणजे थोडेसे पैसे कमवून आणि हार्डकोर काम करत आम्ही स्वतःला आमच्या शाळेच्या जीवनात म्हणजे जे कॉलेज आहे किंवा ॲकॅडमिक जे जर्नी आहे तुमची, ती सुद्धा तुम्ही कंटिन्यू ठेवली, तर ते एक थोडंसं कमिटमेंट टाईप वाटतं आहे. यार माणूस मल्टीटास्किंग आहे, वाह बढिया. ते कितपत खरं ते आपण जास्त बोलणार नाही त्याच्यावर, बट ते तसं वाटतं. आणि त्याला न्याय देणारे पण काही मुलं आहेत जे की खूप छान इंटर्नशिप पण करतात आणि मार्क्स खूप चांगले पाडतात. तर जर तुम्ही MBA BBA करत असताल किंवा इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असताल किंवा तुम्ही काहीतरी असा शोध घेताय की कसं तुम्हाला लवकरच चांगला आणि बेस्ट म्हणजे 8 लाखाचा जॉब कसा लागेल हे जर तुम्ही बघत असाल, तर इंटर्नशिप तुमच्या रेझ्यूममध्ये नक्की इन्क्लूड करा. त्यात काही मदत लागली तर व्हॉट्सॲपचा नंबर खाली दिलेला आहे मित्रांनो, नक्की तुम्ही कमेंट करू शकता किंवा व्हॉट्सॲपच्या नंबरवर आम्हाला डायरेक्ट मेसेज पण करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवायचे, कमेंटमध्ये नक्की लिहायचे. आम्हाला थोडा हुरूप येतो तुमच्या आन्सर्सनंतर, थोडीशी मज्जा, थोडीशी हिंमत येते आमच्यात. तर नक्कीच तुम्ही कमेंट करायला पाहिजे. आमच्या विश्वविद.orgच्या टीमतर्फे तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. आणि जर तुम्हाला जर प्लेसमेंट पॅक घ्यावं वाटलं तर ती पण लिंक आम्ही इथं दिलेली आहे. कुठंतरी इथं येईल ती आय म्हणून, आणि ती लिंक तुम्ही घ्यायची आहे, ती क्लिक करायची आहे. ₹601 आपला तो पॅक आहे. आणि यात काही जरी डाऊट वाटला, पेमेंट करायच्या आधी तुम्ही व्हॉट्सॲप आम्हाला नक्की करू शकता. तर आता आपण इथंच थांबूयात. भेटूयात उद्याच्या सेशनला. उद्याचा सेशन पण इंटरेस्टिंग राहणार आहे मित्रांनो. तर कुठेही जाऊ नका. सोबत आपण सगळं एन्जॉय करणार आहोत. करिअर जर्नी तुमची कशी झाली, काय झाली, तुमच्यामुळं जर जॉब आमच्यामुळे जर तुम्हाला लागलेला असेल तर आम्हाला खूप जास्त आनंद होणार आहे मित्रांनो. चला आज इथंच थांबूयात. मी प्राध्यापक विश्वजित गायके तुमची आता रजा घेतो.